मोहन सेठ राऊत 11 ओम कोंडेश्वर भोज संघ. रोशन आणि विशाल ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे. गोलंदाज प्रथमेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. टाइम दिला जाईल तुम्हाला 20 मिनिटांचा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करणं अनिवार्य असेल. 11:15 पहिला बॉल पडतोय, याची नोंद करून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम श्री गणेश इंदगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते फलंदाजी करतायत. लेट्स प्ले पंच म्हणतायत. पहिला बॉल जस्ट फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. एका धावेची प्राप्ती होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती केला होता, परंतु एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने खातं खोललं गेलंय फलंदाज विशाल यांचं. एक धाव धावपलकावरती आहे. विशाल आणि रोशन ही जोडी मैदानावरती लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली आहे. गोलंदाज प्रथमेश. स्वर्गीय मोहन सेठ राऊत 11 ओम कोंडेश्वर बोज आणि श्री गणेश इंदगाव असे मॅच मैदानावरती सुरू आहे. रेग्युलर पोलची ही पहिली मॅच आहे. 5 षटकांची मॅच असेल. ज्यावेळेस कमालीचा फटका आहे, अप्रतिम टायमिंग पाहायला मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्राच्या दरम्यान धावा मिळतील 4. छत्रपती चषक चौकार. अकरा वाजून 16 मिनिटांनी पहिला बॉल पडला, याची नोंद करून घ्यायची आहे. हा देखील फुल टॉस बॉल होता. यावेळेस देखील खूप फाईन चाललाय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज रोशन यांच्या बॅट मधून. बाउंड्रीज इन अ रो. लगातारचे 2 चौकार आले. एकूण धावपलकावरती धावा आहेत 9. बिमर साठी रिव्ह्यू इथे घेतलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. चला तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे लॉस झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 10. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती.
फलंदाज रोशन आणि त्यांच्या जोडीनं विशाल ही जोडी मैदानावरती आहे. रोशन आणि विशाल ही जोडी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. ज्यावेळेस फुल टॉस बॉल, नो बॉल कॉल केलाय पंचांनी स्ट्रेट वे आणि बॉल गेलाय पॉइंट सीमारेषेच्या दिशेने, जाईल पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. नो बॉल वरती आलाय हा चौकार. एकूण धावफलकावरती धावा मिळतील 5. त्यांच्या बॅटमधून अप्रतिम सुरुवात त्याने केली आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल या षटकामध्ये टाकले गेले. एकूण धावफलकावरती धावा आहेत 15. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. यस, पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. शेवटचा बॉल नो होता म्हटल्यावरती पुढचा फ्री हिट आहे ऑब्वियस. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. बॉलचा शरीरासोबत यावेळेस संपर्क आहे असं भासलंय. यस, इट्स लेग बाय, कन्फर्म बाय अंपायर. आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात केली आहे श्री गणेश हिंदगाव संघाने या सामन्यामध्ये. खास करून रोशननं जी फलंदाजी केली आहे ती वाखाणण्याजोगती आहे. लाजवाब कामगिरी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एकूण 3 चौकार लगातार त्यांच्या बॅटमधून आलेले आपण पाहिलेत. यावेळेस बॉल हातामधून सटकतोय. डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. सोळा धावा धावफलकावरती 16. 2 बॉल अद्यापही शिल्लक. या षटक क्रमांक 1 मधले महागड षटक पाहायला मिळाले गोलंदाज प्रथमेश यांचं. खास करून डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी इथे केलेली आपण पाहिली आहे. ऑन साइडला फटका चांगला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. ज्या एंडनं धावा बनत नाहीत त्याच एंडनं इंदगाव संघाच्या रोशन यांनी धावा बनवल्यात. थोडंसं कठीण आहे त्या एंड धावा बनवणं. पहा, मैदान कुठलंही मैदान असतं, एखादा एंड असतो ज्या एंडनं धावा बनतात. आमचे मित्र सन्माननीय दिनेश यशवंतराव साहेब यांचं देखील आगमन झाले. नुकतीच त्यांची देखील स्पर्धा पार पडली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. ज्यावेळेस बॅकलिट समोर घेत पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत 1च धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 18. 18 षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. 18 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली बॅटिंग करणारी टीम, क्षेत्ररक्षण करणारी टीम. तुम्ही खूप वेळ घेतलाय षटक क्रमांक 1 साठी. 11:16 पहिला बॉल पडला होता. 11:22 झालीत. 6 मिनिट लागले षटक क्रमांक 1 साठी. याची नोंद घ्यायची आहे. स्वर्गीय मोहन सेठ होम कोंडेश्वर बोस संघ. फुलटॉस बॉल आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळले होते. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज किशोर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 19. राईट ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर हा बॉल होता आणि बॉलच्या लाईन मध्ये बॅटर येऊ शकले नाही. डॉट बॉल. सन्माननीय दिनेश यशवंतराव साहेब, श्री गणेश एबे ही स्पर्धा झाली होती तिथे. फ्रेंच ट्रॉफी तिचे आयोजक. ज्यावेळेस ऑन साइडला हा फटका खेळलेत. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एका धावेचा प्रयत्न आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न झालाय. थोडंसं फंबल आणि 2 धावा अगदी सहज होतील मुकम्मल. 2 धावेने धावफलक पुढे जाईल.
21 धावा धावपलकावरती आहे. 21 षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. किशोर बॉलिंग ट्रॅक वरती धावपलकावरती धावा आहेत 21. विदाउट लॉस. विशाल आणि रोशन ही जोडी मैदानावरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर दिशेने लॉफ्ट केलाय. हा बॉल होता क्षेत्ररक्षक. ओ कमालीचा कॅच. लाजवाब, अप्रतिम हा झेल आहे. अविश्वसनीय, अद्भुत, युनिक हा कॅच. बॉडी बॅलन्स अतिशय जबरदस्त सांभाळत येते क्षेत्ररक्षक सिद्धार्थ. अप्रतिम कॅच. विकेट. नवीन बॅटर रोहित मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 3 वरती रोहित दाखल झालेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत. एका धावेची प्राप्ती होईल. एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती. स्वर्गीय मोहनसेठ राऊत 11 ओम कुंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश इनगाव अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. इनगाव संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते फलंदाजी करत आहेत आणि शेवटचा बॉल शिल्लक षटक क्रमांक 2 मधला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 22. शेवटचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न केला. अँगल बॉल शरीरापासून दूर फलंदाजाच्या. डॉट बॉल असेल शेवटचा आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 22. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या. सेकंड ओव्हर मध्ये ज्या एंड धावा बनतायत त्या एंड केवळ 4 धावा आल्यात. एकूण 22 धावा धावपलकावरती आहेत. आमचे काका सन्माननीय श्रीमान मोहन नाना ठाकरे साहेब त्यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. ठाकरे बंधूंचे पिताश्री आहेत सन्माननीय मोहन नाना ठाकरे. आणि खरं तर मुलांचं कर्तृत्व एखाद्या पित्याने ज्यावेळेस आपल्या डोळ्याने पाहण्याचं समाधान जे असतं ना ते सन्माननीय मोहन ठाकरे साहेबांना मिळते. आपल्या मुलांनी घेतलेली मेहनत आणि समाजामध्ये एक केलेलं कर्तृत्व, ते कर्तृत्व आज डोळ्याने पाहण्याची संधी त्यांना मिळते आणि त्याच्या पलीकडे समाधान एका पित्यासाठी नसतं. ते आमचे तेजसजी ठाकरे, गीतेशजी ठाकरे आणि नरेशजी ठाकरे यांचे पिताश्री सन्माननीय मोहन नाना ठाकरे साहेब यांचं आगमन इथे झालंय. ज्यावेळेस सभेमध्ये बॉल आहे, उंच तर खूप गेलाय आणि गोलंदाज स्वतः बॉल खाली पोहोचलेत. कॉट अँड बोल्ड. आणखी एक विकेट. फलंदाज बाद.
नवीन बॅटर पंकज क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल झालेत. सुरुवात खूप चांगली केली होती श्री गणेश हिंदगाव संघानं, परंतु आता सफलता येत आहेत. गोलंदाज योगेश इथे विकेट अर्जित करतायत. अप्रतिम हा बॉल होता, शरीरावरती जाऊन आदळलाय. पंच लेग पाईच्या माध्यमातून एकेरी धाव इथे मिळेल. योगराज बुटेरे सर आणि सन्माननीय सनी भोईर अर्थात कुणालजी भोईर सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय मैदानावरती. छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे. ऐतिहासिक मैदान स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गाव, बदलापूर वेस्ट. ज्यावेळेस समोरच्या दिशेने आडव्या बॅटने बॉलला खेळत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहे. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत एकूण 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. फ्रेंडशिप 11 मोहपाडा आणि दोस्ती 11 सावरे दोन्ही संघाचे संघनायक विनंती, आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. अदरवाइज जो संघाचा संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला 3 बॉलची पेनल्टी असेल आणि दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित नसतील तर एका षटकाची पेनल्टी दोन्ही संघांना असेल. याची नोंद सर्व संघनायकांनी करून घ्यायची आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये पाठवला. 4 मिनिटाचा अवधी आहे आणि पहिल्या बॉल वरती इथे षटकार आलाय 6 धावा. रोशन यांच्या बॅटमधून षटकार आला. एकूण धावफलकावरती धावा आहेत 34. चला थोडीशी घाई करणं आता गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम 3 मिनिटांमध्ये पुढचे 5 बॉल तुम्हाला पूर्ण करायचे, त्याची नोंद आपण करून घ्या. फुलरलेनचा बॉल चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये प्रोटेक्शन. एका धावेची प्राप्ती झाली आहे आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावफलकावरती धावा आहेत 36 धावा. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज श्रीपाद बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 साठी. 4 षटक 20 मिनिटांमध्ये होणं अनिवार्य आहे. ड्रिंक्स ब्रेकचा टाइम आपण काउंट करत नाही तुमचा. 3-4 मिनिटं ड्रिंक्स ब्रेकला देखील जातात, ते देखील 2 मिनिटांवरती कसे येतील हे देखील आपण पाहणार आहोत. यावेळेस फुल टॉस बॉल
आणि खेळाडू काव कॉर्नरच्या बॉलच्या दिशेने जरूर आले. बॉल कुठे आहे हे काही काळ त्यांना माहीत नव्हतं, परंतु 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती आहे. 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. 38 धावा. यावेळेस देखील बॉल डीप झाला फलंदाजाच्या दिशेने आणि लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धावाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 39 धावा धावफलकावरती. आमचे मॅच ऑफिशियल योगराज बुटेरे सर आणि सनी भोईर सर. फुल टॉस बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार केलाय. फुल टॉस वरती फुल टॉल. इट्स मॅक्सिमम षटकार. धावा धावफलकावरती. श्री गणेश इंदगाव संघ 50च्या जवळ इथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती चषक 2025. चला मॅच बॉल मैदानामध्ये देण्याचा प्रयत्न करा. बाहेरून विनंती आहे. मॅच बॉल आलाय. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पाच बॉल झालेत. 1 मिनिटाचा अवधी. गोलंदाजी करणारी टीम आणि पुढचं षटक देखील 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण करायचे याची देखील नोंद आपण करायची आहे. यावेळेस देखील ऑन साइडला फटका चांगला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती झालाय आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपला. 47 धावा धावफलकावरती. पूर्ण 20 मिनिट लागले 4 षटकांसाठी. गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करा आता. चला आपला वेळ संपलाय आणि टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा. पुढच्या दोन्ही टीम मी विनंती करतोय. फ्रेंडशिप 11 मोहोपाडा आणि दोस्ती 11 सावरे दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. ज्या संघाचा संघनायक उपस्थित नसेल त्या संघाला 3 बॉलची पेनल्टी असेल. दोनही संघनायक उपस्थित नसतील दोनही संघांना एका षटकाची पेनल्टी असेल याची नोंद आपण करून घ्यायची आहे. नियम हे खूप स्ट्रिक्टली फॉलो केले जातील याची नोंद आपण करून घ्यायची आहे. हवेत बॉल. एका धावेचा प्रयत्न आहे. यावेळेस फेकी खराब आणि त्याचा परिणाम मात्र होणार नाहीये. 1 धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती यस बॅटच्या माध्यमातून 1 धाव आली. 48 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज योगेश. अप्रतिम बॉल आहे. ऑप्शनच्या बाहेरची लाईन जरूर होती परंतु कट करण्याचा प्रयत्न झाला. लाईन मध्ये बॅट येऊ शकली नाही. अदरवाईज तिथे चांगला इम्पॅक्ट झाला असता. डॉट बॉल. पंकज आहे स्ट्राइक एंड वरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आहे आणि इथे धाव घेण्याचा हा जीव घेणा प्रयत्न. रनआउट स्वरूपामध्ये विकेट. फलंदाज बाद.
शंकर आणि श्रीपाद ही ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचलेले आहे. लक्ष आहे 57 धावेंचं. पाठीमागच्या मॅच मध्ये 62 धावेंचं टार्गेट मयूर ग्रुप बदलापूर गाव या संघानं पूर्ण केलं होतं आणि स्ट्राइक एंड वरती श्रीपाद आहे. श्रीपत कडाळी आणि त्यांच्या जोडीने शंकर पाटील ही जोडी मैदानावरती आहे. 11:48 पहिला बॉल पडलाय. पहिला बॉल वाईड आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. आमचे मॅच ऑफिशियल्स योगराज बोटेरे सर आणि सनी भोईर सर. 11:48 पहिला बॉल पडलाय. अपील इथे आहे परंतु खूप जास्ती वरती इम्पॅक्ट झाला हे पंत सांगतायत. हा बॉल डॉट असेल. गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग साठी शंकर पाटील आणि श्रीपत कडाळी ही जोडी मैदानावरती. 57 धावेंचं लक्ष आहे. टार्गेट इज 57. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाज दीपक बॉलिंग ट्रॅक वरती 2 बॉल बॅक टू बॅक डॉट टाकले. चांगली सुरुवात केली आहे. यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल. काऊ कॉर्नर रिजनला कमालीचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. संपूर्ण समर्पण परंतु बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 36 चषक. चौकार. 4 धावा. धावपलकावरती धावा आहेत 5. 5 रन संधी स्कोरकार्ड 5 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मार्क हे दीपक आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. धावपलकावरती धावा आहेत 5. ज्यावेळेस लाईन मिस केली. फुलर लेनचा बॉल होता आणि फुलर लेनच्या बॉलवरती लाईन मिस झाली. मग फलंदाज थोडेसे नाखुश होतात कारण त्यांना माहिती आहे हा बॉल म्हणजे सुवर्ण संधी होती परंतु ती संधी हुकली आहे. कारण इतक्या पुढच्या लेनच्या बॉलला जर मोठा फटका आला नाही तर फलंदाज म्हणून तुम्हाला नाखुश होणं स्वाभाविक आहे. यावेळेस देखील फुल टॉस बॉल आणि यावेळेस आपण पाहिलं स्विच हिट. दुधारी शस्त्र चालवलंय आणि त्यामध्ये सफलता मिळते. 4 धावा. चौकार. श्रीपद खूप चांगली फलंदाजी करतायत. ज्यावेळेस स्टेप आउट झाले होते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. एकूण धावपलकावरती धावा आहेत 9. 9 रन संधी स्कोरकार्ड 9 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला. एकूण 9 धावा धावपलकावरती आणि आता उर्वरित बॉल शिल्लक असतील 24 आणि धावेंची आवश्यकता असेल. 24 बॉल 48 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं केले जाते. नुकतीच 1 लाख सबस्क्रायबर ज्या वाहिनीने पूर्ण केले. 2013 मध्ये सुरुवात झाली ज्या वाहिनीला आणि 2025 मध्ये ज्या वाहिनीने 20 लाख सबस्क्रायबरांचा पल्ला गाठला त्याच वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि जगामधली टेनिस क्रिकेट लाईव्ह दाखवणारी पहिली वाहिनी आहे tenniscricket.in. सन्माननीय संतोष नाणेकर सर आणि गौरव सावंत सर 2 मुलं क्रिकेट खेळणारी दोघं मित्र आणि त्यांनी एकत्र येऊन ही वाहिनी सुरू केली. परंतु आज संपूर्ण जगभर या वाहिनीची देखील चर्चा असते. tenniscricket.in त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं आयोजन आज सकाळच्या सत्रामध्ये प्रतीक पिशेकर यांनी सांगितलं की हे मैदान माझे मित्र जरी असतील तरी देखील स्पर्धा सुरू करण्या अगोदर या मैदानासाठी मी घेतलेली मेहनत ती देखील महत्त्वाची आहे. फुलरलेनचा बॉल पॉइंट रिजनला बॉलला खेळत 1 धावेचा प्रयत्न आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल.
10 धावा धावपलकावरती आहे. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे रोशन बॉलिंग ट्रॅकवरती. ज्यावेळेस देखील मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉल लागेल. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 11. श्री गणेश शिंदगाव संघ देखील चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याने देखील खेळले. रोशन यांनी खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी पहिल्या डावामध्ये केली. अप्रतिम लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल कट झाला आणि तो इकडून सगळ्यांनी पाहिलाय कशा रीतीने कट झाला. डगआउट मधून लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट झालाय. चांगला बॉल, कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं. आणखी एक ऍक्शन रिप्ले अगोदरच्या बॉलचा पहा. डावखुराचा गोलंदाज आहे आणि लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टाकतोय. तर बॉल आतल्या दिशेने जायला पाहिजे अँगलनं, परंतु बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय. कमालीचे 2 बॉल पाहायला मिळालेत रोशन यांचे. यावेळेस सरळ बॅटने प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षण चांगलंय. इथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती. वेगवान आउटफील्ड आहे, परंतु हा कॅप्टनचा बॉल आज खूप कमी पळालाय आउटफील्ड वरती. काय कारण आहे माहित नाही. ज्यावेळेस ऑन साइडला प्रहार केलाय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये स्लॉट मध्ये बॉल आहे आणि त्याला मात्र पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. मॅक्सिमम फलंदाज शंकर पाटील यांच्या बॅटमधून आला षटकार. लागेल आणि वेळेची तुम्हाला मर्यादा आहे. अकरा वाजून 48 मिनिटांनी सुरुवात केली होती. 11 वाजून 55 मिनिटं झाली आहेत. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण याची देखील नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करा. 18 बॉल मध्ये 38 धाव्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी स्वर्गीय मोहनसेठ राऊत 11 ओम कोंडेश्वर भोज संघाला 18 बॉल 38 धाव्यांची अजून देखील आवश्यकता. शंकर पाटील आणि श्रीपद कडाळी ही जोडी मैदानावरती आहे. अनिकेत कडव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. नेक्स्ट मॅच देखील चांगली तुम्हाला पाहायला मिळेल. चला लवकर सुरू करायची मॅच, जास्त वेळ लावू नका ही विनंती आहे. फुल टॉस बॉल यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला अप्रतिम फटका आहे. क्षेत्ररक्षक आले डीप मधून स्वीपर कव्हर रिजन मध्ये. 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. बाहेरची एक्साइटमेंट एखाद्या आतल्या प्लेअरला आउट करू शकते, त्याच्यावर लक्ष ठेवा. बाहेरून जास्त आवाज देऊ नका. 21 धावा धावपलकावरती, कारण मैदानावरती काय होते मैदानावरला चांगलं माहिती आहे आणि बाहेर काय सुरू आहे हे बाहेरच्यानं चांगलं माहिती आहे. 21 धावा धावपलकावरती आहे. 21 अनिकेत आहेत बॉलर. फुल टॉस बॉल समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावपलकावरती. कॅप्टन नेविया टेनेक्स, मला वाटतं टेनेक्सचा बॉल असा असेल की नवीन जरी असला तरी बाहेर जाईल. कॅप्टन नेविया थोडासा फरक पडतो. हेडली तुमच्यापैकी खूप लोक कमी खेळले असतील, परंतु हेडलीचा बॉल जर परफेक्ट लागला एखादाच प्लेअर षटकार मारायचा. हेडलीचा बॉल यायचा जुना. हेडलीने खूप कमी लोक खेळले असतील तुमच्यापैकी. मी फक्त बॉल पाहिलाय, खेळलो नाही हेडलीने.
यावेळेस देखील हवेमध्ये बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील आणि शंकर पाटील आता माघारी परततील. महत्वाची विकेट. फलंदाज योगेश मैदानावरती दाखल होतील. नवीन फलंदाज योगेश पाटील आता क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. योगेश पाटील देखील आक्रमक फलंदाज आहेत आणि आक्रमकता इथे दाखवावी लागेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अनिकेत इथे सफलता अर्जित करतायत. 3 बॉल अद्याप शिल्लक आहे या षटकामधले. एकूण धावफलकावरती धावा आहेत 22. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये. 22 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल त्यावरती केलाय आक्रमण. हवेत उंच तर बॉल गेलाय. दूर किती जाईल. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. झेल ड्रॉप. जीवनदान मिळाले योगेश पाटील यांना. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. पहिल्याच बॉलवरती जीवनदान मिळालंय आणि 2 धावा देखील त्यासोबत. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम पहिल्याच बॉलवरती झालंय. झेल सुटला आणि 2 धावा देखील आल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 24. 57 बनवायच्या जिंकण्यासाठी. 24 धावा धावफलकावरती. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. एखादा मोठा फटका शोधावा लागेल. एज आणि यावेळेस आपण पाहिलं झेल सुटणार नाहीये. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या हातामध्ये बॉल. विकेट. योगेश पाटील नाव. बॅक टू द पवेलियन. तीन मधला. चला पुढच्या दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. फ्रेंडशिप 11 मोहाचा पाडा संघ आपण तयार राहायचे क्षेत्ररक्षणासाठी. नेक्स्ट मॅच चोवीस धावा धावफलकावरती आहे. 24. यावेळेस देखील बॅकलेफ्ट खाली आणले. हलक्या हाताने एकेरी धाव इथून जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहे. 25. 3 खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 25. 27 धावेची अजून देखील आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती.
धावेंची आवश्यकता आहे या ठिकाणी स्वर्गीय मोहन सेठ राऊत 11 ओम कोंडेश्वर बोस संघाला 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 32 धावेंची आवश्यकता आहे। इनगाव संघाने थोडीशी पकड या सामन्यावरती बनवलेली आपल्याला पाहायला मिळते। श्रीगणेश इनगाव संघ त्यांनी थोडीशी पकड मात्र बनवली इथे। रोशन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले, ज्यांनी खूप चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी देखील अप्रतिम आतापर्यंत केली आहे, तेच रोशन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत। अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये रोशन जाधव करतायत। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुलर लेनचा बॉल दोनही बॅटर आता एकाच एंडला आहेत। धावबाद एक जण होईल यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये। लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव आणि त्यासोबत आली एक विकेट। 26 धावा धावफलकावरती आहेत। ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार तगडा आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क। फलंदाज प्रथमेश यांच्या बॅट मधून आला षटकार। रमेश यांच्या बॅट मधून षटकार आलाय आणि आता थोडासा आत्मविश्वास त्यांचा देखील उंचावलेला असेल। इथून संधी असेल प्रथमेश यांच्याकडे मोठे फटके मारण्याची। एक षटकार तर त्यांच्या बॅट मधून आलाय। एकूण धावफलकावरती धावा आहेत 32। 10 बॉल आणि 25 धाव्यांची आता आवश्यकता आहे। 10 बॉल 25 धावा। बॅटचे एज लागले पॉइंट क्षेत्रामध्ये, बॉल एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाही, आता एकच धाव मिळेल। 9 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता आहे। 33 धावा धावफलकावरती, 9 बॉल 24 धावा। विकास आणि प्रथमेश ही जोडी मैदानावरती आहे। 33 धावा धावफलकावरती, 9 बॉल 24 धावा। लक्ष आता थोडस कठीण आहे आणि मॅच बनली आहे दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आहे। इथून एखाद दोन मोठे फटके जर आले तर बॅटिंग करणारी टीम देखील पुन्हा आगमन करू शकते, परंतु यावेळेस स्लाइस झाला बॅटला, बॉल हवेत आहे आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि नवीन फलंदाजाला स्ट्राइक घ्यावी लागेल। अशा अनेक गोष्टी मैदानावरती घडल्यात। आणखी एक सफलता। नवीन फलंदाज किशोर मैदानावरती दाखल झालेत। क्रमांक 6 वरती किशोर मैदानावरती दाखल झालेत। किशोर आणि प्रथमेश ही जोडी मैदानावरती, एक षटकार जरूर आला होता प्रथमेशांच्या बॅट मधून आणि 33 धावा धावफलकावरती। यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, लाईन मिस केली फलंदाजाने, डॉट बॉल।
डॉट बॉल. ज्यावेळेस देखील स्टेप आउट झाले, लाईन मिस केली, आणखी एक बॉल डॉट आलाय. सहा बॉल आणि 24 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रथमेश यांच्यावरती आता खूप मोठी जबाबदारी आहे. स्वर्गीय मोहनसेठ राऊत 11 ओम कोंडेश्वर भोज संघाला जर जिंकायचं असेल तर 4 षटकार निदान मारावे लागतील. फलंदाज प्रथमेश यांना 24 धाब्यांची आवश्यकता इथून आहे. 6 बॉल 24 धाबा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण वेळेमध्ये 4 षटक पूर्ण केलेले आहेत, परंतु आता थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. थोडीशी घाई करा ही विनंती आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 4 षटक अगदी आपण वेळेत पूर्ण केलीत, परंतु पुढचं एक षटक बाकी आहे ते देखील आपल्याला वेळेमध्ये पूर्ण करायचे. याची नोंद आपण करून घ्यायची आहे आणि त्या अनुषंगाने थोडीशी घाई करायची आहे. श्री गणेश इंदगाव संघ आपण देखील थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम सज्ज राहायचे, त्वरित सज्ज राहा विनंती आहे. आपण थोडेसे विलंबाने आहोत, सकाळी थोडंसं लेट सुरू झालंय आज आणि त्या अनुषंगाने सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. फ्रेंडशिप 11 मोहोपाडा आणि दोस्ती 11 सावरे 10:30चा टाइम होता, आता 12 वाजलेत. आपण देखील थोडंसं सहकार्य करा ही विनंती आयोजकांच्या वतीने. रोहित कडव पहिला बॉल वाईड आहे, अवांतर धाव इथे आली आहे. आता 6 बॉल मध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑन साइडला वाईडिश लंगॉन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. ज्यावेळेस फलंदाज धावबाद होतील, विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. फलक 11 मोहोपाडा एरंजाड संघ यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये दोस्ती 11 सावरे. फलक 11 मोहोपाडा एरंजाड. ऑन साइडला कडक हा प्रहार आहे, फ्लॅट बॉल गेलाय आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. आवश्यकता होती या षटकारांची. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, मुसीबत में जो खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. प्रथमेश यांच्या बॅट मधून षटकार आलाय आणि आवश्यकता आहे आणखी काही षटकारांची. 41 धावा धाव फलकावरती. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 41 धावा धाव फलकावरती. प्रथमेश मैदानावरती आहेत आणि इथून जर आणखी षटकार त्यांच्या बॅट मधून आले तर विजयाची संधी त्यांच्याकडे देखील आहे. 4 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रथमेश अजून देखील मैदानावरती आहेत. आज 0 पासून हिरो होण्याची संधी प्रथमेश यांच्याकडे देखील आहे. 4 बॉल 16 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर स्वर्गीय मोहनसेठ राऊत 11 ओम कोंडेश्वर भोज संघ देखील पुनरागमन करू शकतो. त्यांच्याकडे संधी आहे. बॉल शिल्लक आहेत आता 4 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 16. 4 बॉल आणि 16 धाव्यांची अजून देखील आवश्यकता आहे. चार बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. प्रथमेश यांच्या बॅट मधून निर्णायक षटकार तर आलाय. आणखी एक बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव इथे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत. बॉल शिल्लक आहेत 3 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 15. प्रथमेश यांना संघर्ष करावा लागेल.
जहां हर सुर झुक जाए वही मंदिर है, जहां हर सर झुक जाए वही मंदिर है, जहां हर नदी समा जाए वही समंदर है। जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है। धावपलकावरती आहेत 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड। आता बॉल शिल्लक आहेत 3, धावेंची आवश्यकता 15। हा बॉल महत्वाचा होता, हवेत तर उंच गेलाय, दूर किती जाईल पाहायचं। क्षेत्ररक्षक आहेत प्रथमेश यांच्या बॅट मधून बॉल जाईल आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम षटकार। धावेंची आवश्यकता आहे, स्ट्राइक पासून प्रथमेश कदाचित वंचित राहिले। आता 2 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे, पुढचा बॉल खूप महत्वाचा आहे। मॅच दोलायमान स्थितीमध्ये, प्रथमेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कमालीची बॅटिंग आहे, अप्रतिम बॅटिंग त्याने केली आहे। 2 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता आहे, कोणता संघ इथून जिंकेल? स्वर्गीय मोहनसेठ राऊत 11, ओम कोंडेश्वर भोज की मग श्री गणेश इंदगाव? हा प्रश्न आता जाज्वल्य आणि ज्वलंत झालाय। 2 बॉल आणि 9 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे, 2 बॉल 9 धावा। इथे चकमा दिलाय फलंदाजाला पूर्णपणे, लेग स्वरूपाचा बॉल। आता बॉल शिल्लक आहे 1 आणि धावेंची आवश्यकता आहे 9। चेस कंपल्सरी असेल, 1 बॉल 9 धावेंची आवश्यकता आहे, 1 बॉल 9 धावा। शेवटच्या बॉल वरती षटकार तर आलाय, 2 धावेंनी इथे विजय मिळवलाय श्री गणेश इंदगाव संघाने। विजयी संघाचं अभिनंदन, परंतु पराभूत संघाचं देखील तितकंच कौतुक। एक चुरशीची लढत पाहायला मिळाली, सर्व प्रेक्षकांना दोनही संघ हँडशेक करायचेत आणि नंतर आपण मैदान सोडायचंय आणि तदनंतर पलक 11 मोहपाडा एरंदाड संघ आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती आहे।